आधार कार्ड हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलाय। सध्या स्थितीत आधार कार्ड शिवाय कोणतेही काम होत नाही। प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हे द्यावंच लागत आहे। शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात नागरिकांची सोय व्हावी म्हणून आधार संच वाटप केले जातात। रायगड जिल्ह्यासाठी 2012 ला आधार संच वाटप झाले होते। मात्र आता याला 15 ते 17 वर्षे झाली असून हे आधार संच कुचकामी ठरत असताना शासनाने पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील सद्यस्थितीत कार्यान्वित असणाऱ्या 74 आधार केंद्रांपैकी 71 केंद्रांना नवीन आधार संच दिलेत। या आधार संचालनापैकी 32 आधार संचाचे वाटप राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत वितरित करण्यात आले। महाडमधील संत शिरोमणी रोहिदास महाराज नगर पालिका सभागृहात करण्यात आले। यावेळी पनवेल, खालापूर, कर्जत, माणगाव, महाड, पोलादपूर इत्यादी तालुक्यातून आधार केंद्र चालवणाऱ्या केंद्र चालकांनी आपले आधार संच मंत्री भरतशेठ यांच्या हस्ते घेतले असून यावेळी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, महाडचे तहसीलदार महेश चितोळे, शिवसेना दक्षिण रायगड समन्वयक राजेश देशमुख, शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर, महानगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील अग्रवाल, माजी नगरसेवक प्रमोद महाडिक इत्यादी मान्यवर आणि आधार संचधारक उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।